नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी डॉक्टर प्रतिमा जगताप. मित्रमैत्रिणींनो, आज एक फार सुंदर कविता सुरुवातीला मी तुम्हाला ऐकवणार आहे. सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका नीलम माणगावे यांची ही कविता आहे आणि त्यानंतर श्रीनिवास शारंगपाणी यांचीसुद्धा एक अल्पाक्षरी पण अतिशय आशयघन अशी कविता तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. सुरुवातीला एक आईविषयीची ही सुंदर कविता नीलम माणगावे यांची. तुम्ही म्हणाल, अहो मातृदिन तर होऊन गेला. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या रविवारी जागतिक मातृदिन साजरा होत असतो आणि आज आईच्या कवितेचं काय कारण? खरं सांगा मित्रमैत्रिणींनो, केवळ एखादा दिवस आईसाठी आपण ठेवतो का? मातृदिनाच्या दिवशीच फक्त आईच्या कविता वाचायच्या, आईचं स्मरण करायचं, आईला नमस्कार करायचा असं आहे का? आपली भारतीय संस्कृती तर हे मुळीच सांगत नाही, हो की नाही? आई ही आजन्म आपल्याबरोबरच असते. आपल्या काळजात एक खास कप्पा आईसाठी असतोच. आईने आपल्याला जे जे काही दिलेलं आहे, अर्थात हे जगच आपल्याला आईनं दाखवलेलं असतं. म्हणून कृतज्ञ स्मरण आपण करत असतो. आज फार सुंदर कविता आणि वेगळी कविता आहे बरं का. आईविषयीच्या अनेक कविता आपण वाचत असतो, पण नीलमताईंची ही कविता मला खूप वेगळी वाटली आणि त्यासाठी सुरुवातीलाच नीलमताईंचे आभार मानायला हवेत. नीलम माणगावे यांची ही सुंदर कविता ऐका. मुदतीची ठेव हे शीर्षक आहे कवितेचं. कविता वाचते. मुदतीची ठेव सांभाळावी आणि ज्याची त्याला सुखरूप परत करावी, एवढंच तुझ्या गर्भागारातलं आणि तुझ्या घरादारातलं माझं स्थान. कुठलाही धक्का लागू नये या जाणीवेनं तू डोळ्यात तेल घालून सांभाळलंस, वाढवलंस. ठाकून ठोकून बाईपणाच्या साच्यात गच्च बसवून ज्याची ठेव त्याला परत केलीस आणि सुटकेचा श्वास सोडलास. पण ठेव घेणाऱ्याच्या पात्रतेसंबंधीची तुझी काळजी तुला अस्वस्थ करायची. यदा कदाचित लेक परत आलीस तर पुन्हा गर्भात सुरक्षित ठेवण्याची सोय नसल्याच्या जाणीवेनं स्वतःच असुरक्षित व्हायचीस. आणि मग ठेवीदारापेक्षा ठेवीनंच आपले पाय बळकट करावेत म्हणून मिळेल तेव्हा मिळतील तशा प्रतिकारशक्तीच्या लसी टोचत राहायचीस. त्यामुळंच मी उभी आहे पाय रोवून. त्यामुळंच मी उभी आहे पाय रोवून. बघा किती सुंदर आशय भरलेला आहे ना या कवितेमध्ये. नीलमताई, पुनश्च मनापासून आभार. मित्रमैत्रिणींनो, आणि आता सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं की सुप्रसिद्ध लेखक, विज्ञान कथा लेखक, कवी, गीतकार श्रीनिवास शारंगपाणी यांची ही कविता खूप आवडलेली. काय हवे? बघा, वेगळ्या काय हवे? लक्षपूर्वक ऐका. आणि तुम्हालाच वेगळं मी काही सांगण्याची गरजच नाही आहे, कारण ह्या कवितेतला प्रत्येक शब्द फार सुंदर आशय व्यक्त करत असतो. कवी काय म्हणतो बघा. काय हवे? भाग नको सहभाग हवा, भाग नको सहभाग हवा, अनराग नव्हे अनुराग हवा. नाव नको अन घावही नको, नाव नको अन घावही नको, कीव नको पण जीव हवा, पण जीव हवा. भाव नको सद्भाव हवा, भाव नको सद्भाव हवा, अन सहकाराचा गाव हवा. किती सुंदर ना. भाव नको सद्भाव हवा अन सहकाराचा गाव हवा, परस्परांच्या संवादाला मनाजोगता वाव हवा. बात नको अन मातही नको, मत्सर आणिक घात नको, जात नको की पातही नको, अन उगारलेला हात नको. किती सुंदर अशी कविता. श्रीनिवासजी, आवर्जून आमच्या या
प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या चॅनलसाठी ही कविता पाठवली, त्याबद्दल मनापासून आभार. बरे तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या कविता तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या कविता तुम्हाला आवडल्या असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बरं आहे तर, नमस्कार.